वसईत एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेली आहे। दयानंद पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। विशेष म्हणजे त्याने आपल्या गावी राहत्या घरी कोल्हापूरला ही आत्महत्या केलेली आहे। आज दुपारी 3:30च्या सुमारास त्याने बंदुकीच्या साहाय्याने स्वतःच्या हनुवटी इथे गोळी मारून आपलं जीवन संपवलेलं आहे। कौटुंबिक कारणातून ही आत्महत्या केल्याचं बोललं जाते। हा विशेष म्हणजे हा दयानंद पाटील हे आर्मीमधून रिटायर झाला होता आणि 2024 पासून सनसिटी वाहतूक पोलीस चौकी ते कार्यरत होता। वसई विरार परिसरात अनेक नाकेबंदीवर त्याने आपली ड्युटी देखील केली होती, परंतु कालपासून जो आहे तो साप्ताहिक सुट्टीवर गेला होता। आपल्या गावी काहीतरी काम आहे अशी रितसर सुट्टी मागून तो गेला होता आणि आज दुपारच्या सुमारास त्याने ही आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण फक्त कौटुंबिक कारण कळू शकलेलं आहे, नेमकं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही। त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं देखील आहे। पोलीस कर्मचारी या टोकाचा निर्णय का घेतो? एकीकडे आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहे, त्यामुळे सर्व पोलीस दलामध्ये खळबळ उडालेली आहे की एक पोलीस कर्मचारी, तो पण आर्मी रिटायर्ड पोलीस कर्मचारी इतक्या टोकाचं पाऊल का उचलतो? नेमके कौटुंबिक समस्या काय होती? पैशांची चणचण होती का? ते देखील आता पाहावं लागणार आहे। एकंदर पोलिसांनी अशा प्रकारे स्वतःचं जीवन हे संपवलेलं आहे। संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी काही बोलण्यास नकार दिलेला आहे, कारण ही घटना संपूर्णपणे त्यांच्या गावी घडलेली आहे, कोल्हापूर येथे त्यांच्या राहत्या घरी। परंतु या संपूर्ण पोलीस दलाला त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या फॅमिलीला मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे।